आयुष्यात ना एक गोष्ट जितक्या लवकर आपल्याला समजेल ना तेवढं आपल्या फायद्याचं आहे बरं. कोणीही इथं कोणाचं वजन उचलायला आलेलं नाही, ठीक आहे. दुसऱ्याचं बघून वागणं बंद करा. नमस्कार मंडळी, मी आपली सर्वांची लाडकी राधा आणि तुमचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आयुष्यात कधीतरी आपल्याला ना असं खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं आता आपण पूर्णपणे हारलोय, काहीच नाहीये आपल्याकडे, काहीच करू शकत नाहीये आपण एकदम स्वतःबद्दल किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दल पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातो. आपल्याला थोडी सुद्धा एक्सपेक्टेशन किंवा पॉझिटिव्हिटी वाटत नाही. जेव्हा आपल्याबरोबर असं होतं ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी एका पॉझिटिव्हिटीची, मोटिवेशनची किंवा कुठेतरी सपोर्टची गरज असते. आणि ह्या व्हिडिओमधून ना मी तुम्हाला असेच काहीतरी विचार शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटेल, मोटिवेशन भेटेल किंवा तुमचा आत्मविश्वास जो आहे तो ग्रो व्हायला मदत होईल. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आयुष्यात ना एक गोष्ट जितक्या लवकर आपल्याला समजेल ना तेवढं आपल्या फायद्याचं आहे बरं का. ती म्हणजे कोणती? आता बघा, संघर्ष असो किंवा आयुष्याचा जो प्रवास आहे तो आपला स्वतःचा प्रवास स्वतःलाच आपल्याला करायचा आहे. आपल्या वाट्याचं दुःख किंवा आपल्या वाट्याचं त्रास कोणीही इथं कोणाचं ओझं उचलायला आलेलं नाही, ठीक आहे. त्यामुळं आपलं ओझं आपल्यालाच उचलावं लागणार आहे. लोक येतील आपल्या आयुष्यामध्ये, थोडा काळ थांबतील, त्यांचा वेळ झाला की ते निघून जातील. पण आयुष्य हे आपलं एका प्रवासासारखं असतं. प्रवासामध्ये प्रवासी खूप भेटतात, पण सोबती नाही. म्हणून कोणाकडूनही कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा नका ठेवू. आणि गर्दीमध्ये ना कोणाचा तरी हात शोधण्यापेक्षा स्वतःचे पाय घट्ट रोवून ठेवा. म्हणजे कोण तुम्हाला हलवू नाही शकणार आहे ना, कोणी पाडू शकेल तुम्हाला. कारण अनुभव हे वयाने नाही तर परिस्थितीने येतात, समजते. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये माणसं ओळखायला ना चांगल्या काळापेक्षा वाईट काळाची जास्त गरज असते. आणि अजून एक गोष्ट, आयुष्यात ना कोणाचाच आणि कुठलाच प्रवास हा सोपा नसतो बरं का. म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची तुलना स्वतःशी अजिबात करू नका. कारण ज्याला ठेस लागते ना त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा. कारण तुम्ही लोकांसारखं जगायला गेला ना, दुसऱ्याचं बघून वागायला गेला ना, तर तुम्हाला ते नाही जमणार. हा ठीक आहे, जमेलही, पण त्याच्या नशिबात काय आहे तुम्हाला माहित नाहीये, तुमच्या नशिबात काय आहे ते त्याला माहित नाहीये. तुम्ही जरी त्याचं बघून वागलात तरी त्याच्या नशिबातल्या गोष्टी तुम्हाला भेटतील अजिबात नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याचं बघून वागणं बंद करा. आपल्या आयुष्यामध्ये जे लिहिलं आहे ते कदाचित दुसऱ्याच्या आयुष्यात लिहिलेलं नसेल, आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते कदाचित आपल्या आयुष्यामध्ये नसेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पेजला